वांद्रे पूर्वमधील रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवणं सुरू झालंय। स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येते। कारवाईपूर्वी स्थानिकांनी नोटीस बजावल्याची माहिती मिळतेय। अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा 2017 पासून कायदेशीर प्रक्रियेमुळे प्रलंबित होता। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। तर श्रेयस, वांद्रे पूर्वमध्ये आता अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, काय नेमकं तिकडचे अपडेट्स आहेत? खऱ्या अर्थानं आपण दृश्य दाखवूया, कारण आता अतिक्रमण झाल्यानंतर आता ते हटवण्याचं काम सुरुवात आहे। आपण जर त्या बाजूला बघितलं तर संपूर्ण बुलडोझरनी हा सगळा जो परिसर आहे तो हटवण्याचं काम सुरुवात झाली आहे। त्यासोबत जर आपण खाली बघितलं तर मुंबई पोलीस सगळ्या लोकांना त्यांच्या घरातून जे काही सामान उरलंय ते घेऊन जाण्यासाठीचं मदत करताना दिसत आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात आहे। खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर ही जी आता कारवाई आहे ती सुरुवात झाली आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर आता ही कारवाईला सुरुवात झाली आहे। या परिसरातली म्हणजेच वांद्रे ईस्ट मधला हा परिसर आहे। अनेक वर्षांपासून खरं तर ह्याच्यावर कारवाई होणार होती अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता ती कारवाई होते। हायकोर्टाच्या आदेशानंतर अनेकदा याच गोष्टीला क्वेश्चन सुद्धा करण्यात आलं, मात्र आताच्या घटनेला आपण बघू शकतोय तर मोठ्या प्रमाणावर कारवाई जी आहे ती या परिसरात सुरू आहे। अतिक्रमण करण्यात आले आणि ही जमीन जी आहे आदिती ती खऱ्या अर्थानं वेस्टर्न रेल्वेच्या हद्दीतली आहे। अनेक वर्षांपासून खरं तर रेल्वेच्या बाहेर असा परिसर असू शकतो का याबद्दलचा अनेक प्रश्न उभारले आले, मात्र आताच्या घटनेला आपल्याला कळतंय की ही गोष्ट जी आहे त्याची कारवाईला सुरुवात झाली आहे। 10:30च्या दरम्यान आता ही कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात लोक आपलं सामान घेऊन, आपण बघू शकतो ते बघा, घरातल्या ज्या सर्वसामान्य गोष्टी आहेत त्यांना घेऊन लोक आपल्या घरातून बाहेर येताना दिसत आहेत। अनेक लोक आता रस्त्यावर आलेत असं चित्र आता इकडे उभं राहिलंय, हे सुद्धा आपण आता प्रेक्षक दाखवूया। रिक्षामध्ये काही लोक बसलेत, कपाट असतील, जे सर्वसामान्यांच्या घरात गोष्टी असतात ते सगळं आता वांद्रे स्टेशनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते बुलडोझरनी काम सुरू झालं। आपण वांद्रे स्टेशनच्या त्या ब्रिजवर आहोत, आपण पुन्हा जाऊया। अतिक्रमण जिकडे खऱ्या अर्थ झालं आणि ते पाडण्याचं काम जसं बुलडोझरनी सुरू आहे आपण ते आता प्रेक्षकांना दाखवूया, कारण ते आत्ताच्या घटनेला सुरुवात झाली आहे। 10:30च्या दरम्यान ही कारवाई सुरू होणार होती आणि त्याची कारवाई आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं बघू शकतो तर अनेक वर्षांपासून ही कारवाईची अपेक्षा होती, मात्र ही कारवाई आता झालेली आहे। सगळ्या लोकांना मागच्या 1-1.5 महिन्यापासून या नोटिसा मिळाल्या होत्या आणि तेच नोटिसा मिळाल्यानंतर आता ही लोकांनी सुद्धा घर खाली केलं। आपण बघू शकतो तर दृश्यांमध्ये आपल्याला बघू शकतो तर जे बुलडोझर आहे त्यांनी हे संपूर्ण जे अतिक्रमण करण्यात आलं होतं ते हटवण्याचा प्रयत्न आता इकडे करण्यात येतोय। जी कारवाई आहे ती कारवाई सुरुवात झाली आहे। वांद्रेचा हा परिसर गरीब नगर ह्याला म्हणतात आणि याच परिसरात आता संपूर्ण दृश्याने आपण बघू शकतो तर तो जो बुलडोझर आहे तो जो आहे त्याच्यानुसार संपूर्ण घर जे आहे ते आता पाडण्यात येत आहे आणि हा दृश्य आता आपण मोठ्या प्रमाणावर या वांद्रे परिसरात बघू शकतो। अनेक वर्षांपासून खरं तर लोक या परिसरात राहत आहेत। वांद्रेचा हाच परिसर जिकडे आता खऱ्या अर्थानं कारवाई सुरू झाली, लोकांचे हेच घर आहेत, त्याच्या आतल्या गोष्टी पण सुद्धा आपण बघू शकतो। बेड असतील, चादरी असतील, कपाट असतील, काही ज्या गोष्टी असतील ती घेऊन तुम्ही बाहेर निघा असं सांगण्यात आलं आणि तेच चित्र आता इकडे दिसतंय। 10:30च्या दरम्यान खरं आता कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि आता ही कारवाई मोठ्या प्रमाणावर या परिसरात सुरू झालेली आहे। तिथे संपूर्ण चित्र आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणावर लोक सुद्धा आता लवकरात लवकर इथून बाहेर दिसतात। हा संपूर्ण परिसर आहे तो आज क्लिअर करण्याची जी हायकोर्टाने आदेश दिले आणि त्याची कारवाई आता पोलीस असेल, महानगरपालिका असेल करताना आपल्याला दिसून येत आहे। दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघू शकतो ते बीचं चित्र आहे ते आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतो आणि तेच चित्र आता इकडे पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं आदिती आपण बघितलं तर जी लोक इकडे राहायची ती लोक आता संपूर्ण लोक जी आहे ती रस्त्यावर आहेत आणि रस्त्यावर आता आपण काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। लोक आपल्या घराचं स्थलांतर नेमकं कुठे करण्यात येणार आहे त्याबद्दल काही माहिती मिळतेय का? अद्यापपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही, मात्र त्यांच्यासाठीच्या गोष्टी जी आहेत त्याची बाकीच्या कामं जी आहेत ती करण्यात आले आहेत असं आपल्याला चित्र दिसून येत आहे। जे ट्रक्स आहेत ते ट्रक्स सुद्धा आता उभे आहेत, त्यामुळे स्थलांतर कुठल्याही क्षणी होऊ शकतं आणि कुठे करण्यात आलं आहे ते अद्यापपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाहीये। मात्र स्थलांतरांची कारवाई जी असेल ती करण्यात आलेली आहे असं सुद्धा लोकांकडून सांगण्यात आलं आहे। मात्र या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या तरी मुंबई पोलिसांचे मोठमोठे ऑफिसर्स, अधिकारी जे असतील ते आता घटनास्थळी आलेले आहेत। संपूर्ण कारवाई जी आहे त्याच्या सगळ्या निदर्शनं जे आहेत ते सिनियर ऑफिसर्स करताना दिसत आहेत।
कुठल्याही गोष्टी इकडे होऊ नये, कोणालाही या गोष्टीचा त्रास होऊ नये, या सगळ्या गोष्टीची पूर्तता ही सगळी मंडळी इकडे करताना दिसते. आपण बघू शकतो सगळ्या लोकांना आता हा परिसर क्लीन केल्यानंतर पुढच्या परिसराची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आपण त्या परिसरातले लोकांना बघतोय, ते लोक आपल्या हातातलं घरात असलेलं कूलर जे आहे, ते बालट्या ज्या आहेत ते घेऊन एक एक करून आता बाहेर येताना आपले दिसत आहेत. खरं तर गरीबनगर हा परिसर आपण पुन्हा एकदा दाखवूया प्रेक्षकांना. हा वेस्टर्न रेल्वेचा परिसर आहे. वेस्टर्न रेल्वेचा वांद्रे स्टेशन जे आहे त्या वांद्रे स्टेशनचा हा परिसर आहे. आपण ब्रिजवर लोकांना चालताना बघतोय. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ब्रिजवर सुद्धा आहे. कोणालाच इकडे खरं तर परवानगी नाही देण्यात आली आणि त्या परिसरातला हा एक गरीबनगर परिसर आहे. अनेक वर्षांपासून ही रेल्वेच्या हद्दीतील जागा आहे. त्यामुळे कुठे ना कुठे त्यांना ही रेल्वेची जागा जी आहे ती मिळावी अशी मागणी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष करण्यात आली होती. त्याच्यावर क्वेश्चन देखील करण्यात आलं होतं. मात्र आता ती कारवाई जी आहे ती आता आदिती करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतो आणि संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून आता पोलिसांचे मोठे अधिकारी जे सिनियर ऑफिसर जे आहेत ते या परिसरात आले आहेत आणि मोठ्या फौजफाटामध्ये ही संपूर्ण कारवाई जी आहे वांद्रे स्टेशनची ईस्ट मधली जी कारवाई आहे ती आता सुरुवात झालेली आहे. आदिती जी, धन्यवाद श्रेयस दिले या सविस्तर माहितीबद्दल. वांद्रे पूर्वमध्ये आता अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकांचं स्थलांतर सुद्धा होणार आहे. त्यांना घेऊन जाण्यासाठी तिथे ट्रक सुद्धा आलेले आहेत. एकामागोमाग एक तिकडे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्यावर ते अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात आता पोलीस फौजफाटा सुद्धा तिथे दिसून येतोय.